लोकवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव श्रीमंत श्री जगद्गुरु तुकाराम महाराज। एथोनिया ठाव अवघे लक्षायाचे भाव, उंच देवाचे चरण तेथे झाले अधिष्ठान। अघाता वेगळा असे ठावा हा निराळा, तुका म्हणे स्थळ धरून राहिलो अचळ। उंच देवाचे चरण तेथे झाले अधिष्ठान। श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय या अभंगातून आपली स्थिती प्रतिपादन करतात। तुकोबारांचं जीवन हे आगळं वेगळं असण्याचं कारण या अभंगामध्ये स्पष्ट होते। तुकोबारांच्याकडे पाहिल्यानंतर निश्चितच माणसाला आश्चर्य वाटतं। अनेक प्रश्न निर्माण होतात आणि कुठल्याही प्रश्नाचं उत्तर न मिळता मनुष्य तुकोबारांच्या चरणी नतमस्तक होऊन तो विषय सोडून देतो आणि ज्या प्रश्नाची उत्तरं सापडतात त्या प्रश्नाकडे वळला जातो अशी वास्तव स्थिती। अनेक असे प्रश्न आहेत तुकोबारांच्या जीवनातले। कारण आपण जीवन जगत असताना जसं जीवन जगतो त्या जीवनामध्ये ज्या गोष्टी हव्या वाटत असतात, अपेक्षित असतात, ज्याच्याकरता आपण खूप प्रयत्न करतो, मिळतात, मिळत नाहीत, कमी मिळतात, आणि अशा या आपल्या जीवनाचा अनुभव घेऊन त्या अनुभवाच्या चष्म्यातून आपण ज्या वेळेला तुकोबारांच्या जीवनाकडे पाहतो, बरंच आश्चर्यच वाटतं। एक साधं उदाहरण तुम्हाला सांगतो। शिवाजी राजांनी तुकोबारांना नजराणा पाठवला। अर्थात तुकोबारांनी काही मागणी केलेली होती असं नाही, काही नाही, पण शिवाजी राजांना कळालं की आपल्या राज्यामध्ये एक महात्मा संत आहेत आणि त्यांची सांसारिक परिस्थिती अत्यंत हलाखीची आहे, साहजिक आहे। संपूर्ण ज्यांचा वेळ भगवत चिंतनामध्येच जातो, सांसारिक वस्तू मिळवण्याकरता जे वेळच देत नाही त्यांना सांसारिक वस्तू मिळणारच नाही। आपलं कर्तव्य आहे की त्या रूपाने आपण त्यांची सेवा करावी। सांसारिक माणसाचं हे कर्तव्य असतं। पूर्वीच्या अनेक ग्रंथामध्ये ब्राह्मणांना दक्षिणा द्यावी, ब्राह्मणांना दक्षिणा द्यावी, ब्राह्मणांना दक्षिणा द्यावी असं आढळतं, ठिकठिकाणी आढळतं। देवद्विज गुरु प्राज्ञ पूजनम शौचमार्जव ब्रह्मचर्य अहिंसा शारीरम तपोच्यते। आता लोकांची ब्राह्मणावर श्रद्धा नाही राहिली, जातीचे चष्मे, संकोचित चष्मे लागले गेले, आणि मग अशी माणसं ज्या वेळेला ते ग्रंथ पाहतात आणि ते ऐकलं की त्यांना वाटतं हे सगळे ग्रंथच हे वायफळ आहेत। त्या ग्रंथावरची श्रद्धा काय होते, कमी होते। यांनी एकाचाच अशा प्रकारचा पक्ष धरलेला आहे असं लोकांना वाटायला लागतं। खरं असं आहे की पूर्वी ब्राह्मणांचं शरीर हे वेदाला वाहिलेलं शरीर होतं। शमोदमस्तपः शौचम शांतिरार्जवमेवच ज्ञानम विज्ञानम आस्तिक्यम ब्रह्मकर्म स्वभावजम। पूर्ण आयुष्यातला प्रत्येक क्षण हा वेदाचं वहन करण्यामध्ये, वेदाचा पहिल्यांदा पूर्वावस्थेमध्ये अध्ययन आणि उत्तरावस्थेमध्ये अध्यापन, त्याचं अनुष्ठान, त्याला संसारिक गोष्टी मिळवण्याकरता वेळच नसायचा
अन्यथा वेद आपल्यापर्यंत आलेच नसते महाराज. जर या मंडळींनी स्वतःच्या आयुष्याला वाहून घेतलं नसतं तर आज आपल्यापर्यंत जे काही थोडेफार वेद आलेले आहेत ते आलेच नसते. आणि मग ज्या वेळेला समाजाला लागणाऱ्या वस्तू करता एखादी व्यक्ती आपलं जीवन वाहून घेते त्यावेळेला त्या व्यक्तीच्या जीवनाचा विचार हा समाजाने करायलाच पाहिजे. आणि म्हणून शास्त्र सांगत होतं की आपल्या उत्पन्नातला काही वाटा त्यांच्याकरता खर्च करा, त्यांची सेवा करा, त्यांना दक्षिणा द्या, त्यांना अमक करा, त्यांना. याचा अर्थ ते ब्राह्मण आहे म्हणून नाही, तर त्यांनी त्यांचं जीवन जगाला ज्या वेदाची ज्या शास्त्राची गरज आहे त्या शास्त्राला काय केलेलं आहे, वाहिलेलं आहे, वाहून घेतलेलं आहे. शास्त्र थोडी त्यांना पैसे देणार आहे, शास्त्र थोडी त्यांना भाकरी आणून देणार आहे. तर ज्या समाजाकरता त्या शास्त्राची गरज आहे त्या समाजाने त्यांची चिंता करणं हे आवश्यक अशा प्रकारचं असतं. आणि म्हणून शास्त्रात तसं लिहिलेलं आहे. आता जर त्यांनी ते सोडूनच दिलेलं असेल, ते स्वतःच्या उत्पन्नाकरता प्रयत्न करत असतील तर आता काही प्रश्नच येत नाही. तर हा भाव हा पूर्वीपासून आहेच. तुकोबाराय जर आपलं पूर्ण आयुष्य भगवत चिंतनाकरता घालवू लागलेले आहेत तर त्यावेळेसच्या समाजाचं तत्कालीन राजाचं हे कर्तव्य आहे की त्यांच्या जीवनाची त्याने. आणि परमात्मा काळजी करतो, परमात्मा काळजी करतो, परमात्मा देतो याचा अर्थ तो थोडी खिशातला आणून देतोय. एका ठिकाणी गणेशाचं खूप मोठं मंदिर होतं, भव्य अशा प्रकारचं मंदिर. मुख्य जे स्थान आहे त्या स्थानातलं विष्णूचं मंदिर होतं. आणि त्या विष्णूचा एक उपासक पण डोळ्यांनी अंध असणारा असा भगवंताच्या मंदिराच्या जवळ जाऊन खूप अत्यंत प्रेमाने भगवंताचं भजन करायचं. अंध, भीक मागूनच. पण काहीचं प्रारब्ध असं असतं महाराज, भीक सुद्धा त्यांना कोणी वाढीत नाही. विचित्रच परिस्थिती. काही भिकारी बी चांगले प्रारब्धवान असतात, लाखाने भिका मिळतात त्यांना, वाढणारे त्यांना वाढतात. ते शेवट तिथं बी काय आहे, प्रारब्धच आहे. अन्न मान धन हे तो प्रारब्धाधीन. काही दिवस झाल्यानंतर शेवट लक्ष्मीला राहावलं नाही आणि लक्ष्मीने सांगितलं, प्रभू तुमचा भक्त आहे, अंतरंग भक्त आहे, आपणच त्याच्या भक्तीचे साक्षी आहात. बरेच भक्तीमध्ये परमार्थामध्ये देवाला साक्षी बनवावं, लोकाला नाही. कारण फलदाता लोक नसतात, फलदाता कोण आहे, परमात्मा आहे. तुची नारायणा साक्षी माझा. तुकोबारायांनी आपल्या कर्माला देवाला साक्षी बनवलेलं आहे. ठीक आहे, लोकांना फसवता येतं, लोक तेवढ्यापुरते फसतात. लोक फसले बी नाही तरी काय देऊ शकतात लोक, देवाला साक्षी बनवावं. देवाला आपण साक्षी आहात, निश्चिम भाव आहे तुमच्या ठिकाणी त्याचा. हो, त्याच्या भजनाचा आनंद मीही अशा प्रकारचा घेतो, मी स्वतः त्याचं भजन ऐकतो, भगवान म्हणतायत. आणि हा संवाद बाहेरून एक शेट ऐकत होता. म्हटलं मग त्याचं दारिद्र्य कधी दूर करणार तुम्ही, कधी काहीतरी देणार त्यांना. ते म्हणे बस त्याचं कर्म संपत आलेलं आहे, उद्या त्याला 1,00,000 रुपये मिळणार आहेत, भिक्षा त्याला 1,00,000 रुपयाची मिळेल. त्या काळातले 1,00,000 रुपये तिथे शेठनं ऐकलं, 1,00,000 रुपये या आंधळ्याला, याला घ्यायला पाहिजे 1,00,000 रुपये. त्याला 5 रुपये मिळाले तर 10 वर्ष त्याच्या मजेत निघतील, त्याला घ्यायला 1,00,000 रुपये. काय करणार आहे 1,00,000 रुपये घेऊन. गेलाच लगे त्याच्यात, नमस्कार वगैरे, महाराज अमकं तमकं. ते म्हणे महाराज मी यायचं महाराज, भिकारी महाराज. नाही तुम्ही प्रभूचं भजन करता, प्रभू तुमच्यावर प्रसन्न आहेत.
महाराज तुम्ही इथं रोज बसता भिक्षेला, किती भिक्षा मिळते दररोज? असं काही नियत नसतं. तो काही पगार सरकारी नोकर थोडाच आहे भिकारी म्हणजे इतकंच मिळतं असं काय नसतं. कधी मिळतं हे, कधी जास्त हे मिळतं, कधी काहीचही मिळत नाही, असं काही निश्चित नसतं. तरी पण सरासरी 10-20 रुपये मिळतात. 10 रुपये 20 रुपये. मला तुम्ही सांगा की उद्याची भिक्षा जी मिळेल ती केवढ्यात देणार तुम्ही मला? ₹100 मी देतो. नाही हो, असं कुठं असतं काय? भिक्षा आहे. 1000 रुपये देतो. करता करता 75,000 रुपयापर्यंत गेला होता तो. याला समजेना गेला आहे. लगेच दुसऱ्या दिवशी सकाळी त्याने त्याच्या घरी 75,000 रुपये नेऊन दिले. बसला आपला हा सगळं, काय अडचण नाही आपल्याला, काय 75,000 रुपये आले. नेहमीप्रमाणे भजन वगैरे करायला लागलो. हा समोर टक लावूनच बसलेला, कोण येतोय कोण लाख रुपये टाक, कोण येतोय कोण लाख रुपये टाकतो. संध्याकाळ झाली. 10-5 रुपये आले त्याच्या समोर. लाख रुपये काही कोणी टाकलेच नाही. देवला पडवलं तो पुस्तकाला देव 75,000 रुपये नेऊन दिलेले, सगळ्या लोकांना देखील दिलेले, माघारी घेता येत नाही. आता काय करायचं महाराज? त्याला तर फाशी घ्यायची वेळ यायला लागली. कोडी चुंबक, कधी रुपया खर्च नाही करणारा, आणि लोभाने कमीत कमी 25,000 रुपये तरी मिळतील आपल्याला जास्त, म्हणून 75,000 रुपये त्यांनी दिलेले. 10-5 रुपये आले. प्रभूकडे गेला, पाय धरले, डोकं ठेवलं, ठसा रडायला लागला. देवा, तुमच्या काल संभाषणावरून मी त्याला 75,000 रुपये दिले. देवाचे पाय धरले की त्याचे हातच चिकटून गेले महाराज. तिथं ते हातच निघाना गेले. आश्चर्य, देवा हे काय, माझे हात का चिकटले? भगवंतांनी सांगितलं, अजून 25,000 रुपये तू कमी दिलेस. तुला हात सुटावे वाटत असेल तर 25,000 रुपये अजून कोणाला तरी सांग, त्याच्या घरी पोहोचते कर, तेव्हा तू इथून सुटशील. तेव्हा पण तुम्ही त्याला भिक्षा सांगितलं? हो, मी त्याला भिक्षा सांगितली होती. म्हणजे काय माझ्या पदरच्या खिशातले थोडे मी त्याला देणार होतो. परमात्मा करतो. भक्त सांगतात तो का म्हणे, देवा अवघी निरविली कुटुंबाची सेवा तोची करी आमच्या कुटुंबाची सेवा तो करतो याचा अर्थ त्याच्या ठिकाणी 3 प्रकारच्या शक्ती आहेत महाराज. कर्तुम शक्ती आहे, अकर्तुम शक्ती आहे, अन्यथा कर्तुम शक्ती आहे. तो स्वतःही करील. अकर्तुम शक्तीनं ते दुसऱ्याकडूनही अशा प्रकारचं उलटही करू शकतो. तो करतो याचा अर्थ एखाद्या माणसाच्या मनामध्ये एखाद्या विषयी भावना निर्माण होऊन ज्या वेळेला तो ते काम करत असतो, ते कुणी केलेलं असतं? देवानी केलेलं असतं. कारण भावना निर्माण करणारा तो आहे. म्हणून एक संकल्प आहे महाराज दानामधला, फार सुंदर आहे. हरिर्दाता हरिर्भोक्ता हरिरन्नम प्रजापती हरिर्विप्र शरीरस्तु भुक्तम भोजयते हरिः. कशा करता मी सांगितलं, शिवाजी राजाने नजराना पाठवला आणि अभंग सांगतात तुकोबरेनी नजराना स्वीकारला नाही, परत पाठवला आणि त्याच्याबरोबर खरमरीत अशा प्रकारची शिवाजी राजांचा समाचारही घेतला. तुम्ही कळले ती उदार. महाराज मोठ्या माणसाला आणखीन काय म्हणायला पाहिजे? मोठ्या माणसाला अजून काय म्हणायला पाहिजे? 60 परिसाची गार. आमच्याकडून परिसाची अपेक्षा करताय आणि त्याच्या मोबदल्यामध्ये काय देताय? गार. कसं आहे? जिजामाऊलीचा जीव किती तळतळ तळतळ तुटला असेल त्यावेळेला. असं तुकाराम महाराजाला उचलून आदळावं का काय असं झालं. पतिव्रता माऊली बिचारी शास्त्राच्या बंधनामध्ये काही करताही येत नव्हतं. महाराज कसं वाटत असेल? सगळं काम देणे म्हणजे हे स्वतः तर काही करत नव्हतेच, घरचं तसं घर सगळं चालवावंच लागत होतं ना. मुलं होती, मुली होत्या, त्या बिचारीनं सगळं उठाठेव करायची. चालत आलेली अशा प्रकारची लक्ष्मी यांनी काही कोणाला मागितली नाही, काही नाही.
बरं, त्या माणसाने बी सरळ जिजामाऊलीकडे आले असतं काही प्रश्न नव्हता, त्यांच्याकडे गेले ना ते. परत करून टाकलं. असं कसं? शास्त्रदृष्टीने ते काही विरुद्ध होत असं नाही. यदृच्छया चोपपन्नम, यदृच्छा लाभ संतुष्ट, द्वंद्वातीतो विमत्सरः. यदृच्छा लाभ संतुष्ट, न मागता जर येत असेल तर भगवंताची ती प्रेरणा आहे. अशा प्रकारचं मानून पारमार्थिक माणसांनी त्याचा स्वीकार केला तर त्याचा दोष नाहीये. तुकाराम महाराजांनी का परत केलं असेल? कसं परत केलं असेल? का परत केलं? संसारिक माणसं नाही, परमार्थामध्ये जीवन जगणाऱ्या माणसाला सुद्धा आश्चर्यामध्येच टाकणारी घटना आहे की नाही? बरं, शरीर आहे, शरीराला तर या गोष्टी लागतातच की नाही? कीर्तनात प्रवचनात गप्पा हाणणं वेगळं, बोलताना काय लागत नाही. प्रत्यक्ष जीवन जगत असताना काय लागत नाही पारमार्थिक माणसाला? त्याला मिस्त्री नाही लावावं लागत, फुकट मिळते. चप्पल नाही घालावं लागत, फुकट येतो. कपडे नाही लागत, खायला नाही, काय लागत नाही सांगा त्याला? ठीक आहे, विलासी माणसं इतकं फार लागत नसलं तर पाहुणी झाडे, पण झाडं तरी पाहावं लागतीलच ना. तुकाराम महाराजांचं असं कसं आहे? पराकोटीचा अशा प्रकारचा त्याग तुकोबारायांच्या जीवनामध्ये दिसतो. बरं, नाही त्यांना खेद नाही, खंत नाही, काही नाही. उलट ज्यांनी पाठवलं त्याला सुनावलंय. अशी काय अवस्था आहे तुकाराम महाराजांची? चिंता नाही, भीती नाही, काळजी नाही. तुकोबारायांचे अभंग असे आहेत, मी माझं एकदा म्हटलो होतो, आजही त्या अभंगावर उघड स्पष्टीकरण करणं, उघड स्पष्टीकरण करणाऱ्याला भीती वाटते. महाराज आज कितीतरी काल बदललाय. तुकोबारायांच्या वेळेचा काल आणि आजच्या वेळेचा काल कितीतरी बदललेला आहे. आज लोकशाही आहे. आणि तुकोबारायांच्या शब्दाचे काय करायचंय? अनुवाद करायचा आहे. असंही काही नाही की स्वतः आपलं मत प्रगट करायचंय. तुकाराम महाराजांनी सांगितलंय ते स्पष्ट करायचंय, ते नाही स्पष्ट करू शकत आपण. नको बा, भीती वाटते. तुकाराम महाराज राहतील बाजूला, ते बोललेलं एखाद्याला लागलं म्हणजे तुकाराम महाराजाकडे थोडी जाणार आहे भांडायला. त्या कालामध्ये तुकाराम महाराजांनी स्पष्ट राजरोस अशा प्रकारचं बोललेलं आहे. भीती कशी काय वाटत नसेल? भीती नाही, चिंता नाही. असं कसं जीवन आहे तुकाराम महाराजांचं? असं जीवन का बनलं असेल? तर त्याचं स्पष्टीकरणच जसं काही तुकोबारायांनी या अभंगामध्ये केलेलं आहे. उच्च कोटीचा अभंग. आपलं असं आहे त्या कोल्यासारखं आहे. कोल्याला द्राक्ष आवडत नाहीत असं नाही, द्राक्ष वर राहतात. बरं, ते द्राक्षाचं असं बेकार काम आहे, त्याचे घड खाली लोंबतात महाराज. वेल वर राहतो, घड खाली लोंबतात आणि कोल खाली राहत. असे पिकलेले घड दिसतात महाराज. उड्या मारून मारून पाहत, त्याचे हात काय पोचत नाही, मग नुसतं पाहण्याचाच आपला आनंद घेत ते. तसं तुकोबारायांचा अनुभव म्हणजे ते घडासारखा आहे. आपण ते कोल्यासारखे जमिनीवरच राहतो. आपण फक्त आपली नजर वर ठेवायची, नुसती अपेक्षा करायची. काय जीवन आहे तुकाराम महाराजांचं, काय साधना केली असेल. तुकोबाराय म्हणतात की आम्ही ज्या ठिकाणी आहे, आम्ही जिथं राहतो, देवाने आम्हाला जे ठिकाण दिलं,
तुकोबऱ्यांनी सगळं कर्तृत्व देवाकडेच अशा प्रकारचं लादलेलं आहे. न लगे मरावे ऐसा ठाव दिला देवे, देवे ऐसा ठाव दिला. देवानी आम्हाला असं ठिकाण दिलंय की आता आम्हाला मरावं लागत नाही. असं एक ठिकाण आहे महाराज संतांच्या वाङ्मयाच्या चिंतनातून, शास्त्राच्या चिंतनातून लक्षात येते की असं एक ठिकाण आहे. असं एक ठिकाण आहे. भगवंतांनी त्या ठिकाणाचं वर्णन केलेलं आहे. न तद् भासयते सूर्यो न शशांको न पावकः यद्गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परमं मम. सर्वश्रेष्ठ अशा प्रकारचं ते ठिकाण आहे. भगवान सांगतात ते माझं ठिकाण आहे, माझं ठिकाण. आपल्याला जाता येतं पण असं नाही जाता येत. मग तिकीट काढून जावं लागतं. त्या ठिकाणी कोणालाही जाता येतं पण तिथलं काय काढावं लागतं? तिकीट काढावं लागतं. तिथलं तिकीट किती आहे? किती आहे नाही, कसं आहे तिथलं तिकीट? असं आहे निर्माण मोहा जित संग दोषा अध्यात्म नित्या विनिवृत्त कामाः द्वंद्वैर विमुक्ता सुख दुःख सौन्नैर गच्छन्ते मूढा पदम अव्ययं तत् तत् अव्ययं पदम गच्छन्ति अमूढाः तत् अव्ययं पदम गच्छन्ति. मूढता रहित असलेले ज्ञानी, पण ते ज्ञानी हे असे निर्माण मोहा, मान आणि मोहाने रहित असलेले ज्ञानी. आज कमी आहे असं नाही, पुष्कळ ज्ञानी आहेत. आता ज्ञान वाढलेलं आहे. देवाचा प्रभाव आहे महाराज. लहान पोर तो एवढी बुद्धी त्यांची कुशाग्र आहे, तल्लक आहे, बुद्धिमान प्रजा आहे. बुद्धी असली की ज्ञान संपादन होतं. ज्ञान आहे पण नुसतं ज्ञान नाही कामाचं. त्या ज्ञानाच्या ठिकाणचा मान आणि मोह निघून गेलेला पाहिजे. जिथं ज्ञान आहे तिथं मान जास्त असतो आणि मोहही जास्त असतो महाराज. अवघडच आहे. निर्माण मोहा, त्याच्यातला मान आणि मोह काय झालेला आहे? निघून गेलेला आहे. जित संग दोषा, आसक्ती या दोषाला ज्याने जिंकलेलं आहे, निर्माण मोहा जित संग दोषा. आणि अध्यात्म नित्या, अध्यात्मामध्ये सतत काय आहेत? रत आहेत. रत चित्त वृत्ती अधिभौतिकामध्ये नाही, अधिदैविकामध्येही नाही, अध्यात्मामध्ये आहे. अध्यात्म आत्मसंबंधी. आत्म्यामध्ये रममाणे यस्त्वात्मरती रेवस्यादात्मतृप्तस्य मानवः. अशा प्रकारचं अध्यात्म नित्या. विनिवृत्त कामाः, कामाः विनिवृत्ताः, विशेषाः निवृत्ताः. सगळ्या इच्छा विशेष रूपाने काय झालेल्या आहेत? निवृत्त झालेल्या आहेत. विनिवृत्त कामा द्वंद्वैहि विमुक्ता सुख दुःख संज्ञैहि द्वंद्वैहि विमुक्ता. सुख दुःख हे ज्या द्वंद्वाचं नाव आहे अशा द्वंद्वाने रहित असलेले असे जे ज्ञानी आहेत. ही सगळी ज्ञानाची काय आहेत? विशेषण आहेत. अमूढाः ज्ञानयः. मूढ म्हणजे ज्ञानी, मूढ म्हणजे मूर्खता, अज्ञान. तणेरहित असलेले ज्ञानी, पण या विशेषणाने युक्त असलेले ज्ञानी ते तिथं जातात. म्हणजे अशा प्रकारचं स्थिती, अधिकार, तिकीट ज्याने काढलेलं आहे ती माणसं त्या पदावर जातात, त्या ठिकाणी जातात. ते ठिकाणच असं आहे महाराज. तुकाराम महाराजांनी जे नजराण्याचा त्याग केला त्याचं कारण आहे ते त्या ठिकाणी जाऊन बसलेले. तुकोबाऱ्यांना चिंता नाही त्याचं कारण आहे ते त्या ठिकाणी जाऊन बसलेले.
तुकोबारांच्या ठिकाणी मोह नाही, त्याचं कारण आहे ते त्या ठिकाणी का निर्माण मोह, असं ते ठिकाण आहे. त्या ठिकाणाचंच तुकोबाराय या अभंगामध्ये वर्णन करतात. तुकोबाराय म्हणतात कोणतं ठिकाण आहे होते, म्हणले ते ठिकाण आहे येथोनिया ठाव अवघे लक्षायाचे भाव. ठिकाण ते आहे की अवघे भाव येथोनिया लक्षायाचे. या ठिकाणी आल्यानंतर जगातले सगळे पदार्थ पाहायला मिळतात, अनुभवायला मिळतात, सगळ्यांचं ज्ञान होतं. एक अर्थ याचा येतोनिया ठाव. हा ठाव ज्या ठिकाणावर आम्ही आरूढ झालेलो आहे, तुम्ही तर इथंच आहे महाराजांन, ज्या ठिकाणावर, म्हणजे तुम्ही असे काही ज्या ठिकाणावर तुम्ही त्याच ठिकाणावर आम्ही आहे की नाही. आणि मग ज्या ठिकाणावर आम्ही आरूढ झालेलो आहे असं कसं काय, असं आपल्याला वाटतं की जिथं तुकाराम महाराज आहेत तिथंच आपण आहेत. असं नाही आहे महाराज, ते फार पुढे गेलेले आहे आणि आपण खूप खूप माग आहे. कीर्तन नुसते करता आले, किंवा काव्य करता आलं, किंवा फेटा बांधता आला, कंबर बांधता आली, म्हणजे तुकाराम महाराज ज्या ठिकाणी त्या ठिकाणी आपण गेलो असं थोडी आहे. इथं ठिकाण शब्दाचा अर्थ देश विशेष नाही. ठाव ठिकाण अर्थात आश्रयस्थानाला ठिकाण म्हटलं जातं. जे अनेकाला आश्रय देऊ शकतं त्याला काय म्हटलं जातं, ठिकाण म्हणतात सामान्यतः. आणि मग ते ठिकाण देश आणि काल यांनी युक्त असतं. कुठलंही ठिकाण देशाने रहित आहे किंवा कालाने रहित आहे असं नाहीये. म्हणून त्या काल आणि देशाने मिश्रित अशा प्रकारचं ते ठिकाण असतं, कोणतंही ठिकाण असलं तरी. मग ते अपवित्र ठिकाण असो, पवित्र ठिकाण असो, एकांत असो, लोकांत असो, जी ठिकाणं आहेत ती ठिकाणं देश आणि काल यांनी काय युक्त प्रकारचे. आणि मग तुकाराम महाराज ज्या देशात आहेत, ज्या कालामध्ये आहेत, त्याच देशात त्या कालामध्ये आपण आहे अशा प्रकारचं वाटतं. तर तुकाराम महाराज या ठिकाणी ठाव हा जो शब्द उच्चारतात वसंत वाङ्मयामध्ये हा शब्द आलेला आहे, तर तो देश कालानी युक्त अशा प्रकारचं ठिकाण नाहीये. देश काल त्या ठिकाणाला आश्रय नाहीत. देश कालाला जे ठिकाण आश्रय आहे, देश कालाला जे ठिकाण काय आहे आश्रय अशा प्रकारचं आहे. म्हणून या दृष्टीनं विचार केला तर दोन ठिकाण आहेत, ठिकाणाचे दोन प्रकार. अर्थात ठिकाण आश्रयस्थान, कुठल्याही वस्तूला जे आश्रय देतं त्याला काय म्हटलं जातं, ठिकाण अशा प्रकारचं म्हणतात. असे मूळ दोन ठिकाण आहेत. मूळ एक माया आणि माया कार्य. माया कार्य हे माया स्वरूपच असतं. माया दोन प्रकारांनी आहे, कारण आणि कार्यरूपाने. तर माया हे एक ठिकाण आहे आणि दुसरं परमात्मा ठिकाण आहे. दोनच ठिकाण आहेत, दोनच देश आहेत, दोनच प्रदेश आहेत, दोनच वस्तू आहेत, दोनच जागा आहेत, दोनच ठिकाण अशा प्रकारचे. कुणी माया स्वरूप ठिकाणावर
मांड घालून बसलेलं आहे आणि कुणी परमात्मा रूपी ठिकाणावर मांड घालून बसले. आपण कुठे आहे हे ज्याची त्याने ठरवायचं. आता दुसऱ्याला काय सांगता येणार आहे. लक्षणं सांगता येतात. माया हे ठिकाण असं आहे की त्याचा नाश होतो. चंद्र सूर्य अग्नीने ते प्रकाशित होतं. तिथं स्थिर नाही राहता येत, कारण तेच अस्थिर आहे. ठिकाणच जर अस्थिर असेल तर त्या आधारावर असणारा तो स्थिर कस काय राहील. अट म्हटला तर आपण जाणारच नाही कुठं. काही आग्रह करत होते, चला आमच्या बरोबर, चला आमच्या बरोबर. म्हणलं नाही, आपण घर सोडणार नाही. उचललं गाडीत बसवलं. पलीकडून एक बसला, इकडून एक बसला, मध्ये घेतलं त्याला. निघाली गाडी. तेव्हा म्हणे तुम्ही किती गाडी पळवा, मी येणारच नाही. तुम्ही गाडी कितीही पळवली तरी मी येणार नाही, मी हलणार नाही. आता काय तो हालत नाही, कारण ज्या आश्रयावर तू स्थिरावलेला आहे ते आश्रयच पळू लागलेला आहे. त्यामुळं तू नाही पळाला तरीही तो काय होतोयस, पळतोयस. ठिकाण सांगत होतो मी, दोनच ठिकाण आहेत. एक ठिकाण अस्थिर आहे, दुसरं ठिकाण स्थिर आहे. स्थिर ठिकाण परमात्मा ठिकाण आहे. तुझं येणं काही स्थिर राहे ऐसे नाही. कळू आले. बहुता रीती पांडुरंगा माझ्या चित्ती. एक स्थिर आहे, दुसरं अस्थिर आहे. एक सभय आहे, दुसरं निर्भय आहे. मायेच्या ठिकाणावर भीती आहे, फार भीती असते महाराज. म्हणजे घरात कुणी नसल्यावर चोऱ्या होतात असं नाही. काही ठिकाणं असे की घरात जागे असलेले माणसं तरीच चोऱ्या होतात. काही ठिकाणं तुम्ही इथं काळजीच करू नका. इथं तुमच्या सुतळीचा तोडा हलणार नाही असं म्हणतात. इथं काही प्रश्न नाहीये, निर्भय स्थान आहे. अडचण. आम्ही त्या द्वारकेला चाललो होतो, गाडी घेऊन चाललो होतो. सुरटी सोमनाथच्या अलीकडे तसा सगळा भाग वसाडच भाग आहे जास्त, समुद्राच्या जवळचा. एका पेट्रोल पंपावर आम्ही थांबलो. जवळ गाव नाही, वसाड सगळा भाग आहे, वस्ती नाही. आणि अशा ठिकाणी काय होता, पेट्रोल पंप. मग तिथं सहज विचारलं, का एवढ्या आळरानात पंप आहे, तुम्हाला भीती नाही वाटत का? तेव्हा इकडे चोऱ्याच नाही होत. आमच्याकडे काय होत नाही, चोऱ्याच अशा प्रकारच्या होत नाही महाराज. उघडं दारं ठेवून जातात लोक, हालत नाही काही. अशी काही ठिकाणं असतात. आणि काही ठिकाणं असं असतात की माणसं बसलेली असतात तरी उचललं जातं. सभय आणि निर्भय. चोरीची भीती, मृत्यूची भीती, रोगाची भीती. एक ठिकाण असं आहे महाराज, तिथं कशाचीच भीती नाही. आणि दुसरं ठिकाण असं आहे, तिथं भीतीशिवाय दुसरं काही नाही. कशालाही माणसं घाबरतात. एकाने चोरापासून भीती राहू नये म्हणून बंदुकीचं लायसन आणलं. आम्ही भेटायला गेलो, असा करून बसला होता. का ग म्हणले, खूपच भीती वाटते म्हणे मला. रडायलाच लागला. अरे म्हणले आता भीतीचं काय काय, आता तुझ्याकडे बंदूक आणली ना तू. ते म्हणे म्हणूनच भीती वाटायला लागली. का,
पोरं भांडायला लागली का सरळ म्हणतात बंदुकीनं तुझ्या डोक्याच्या ठेकऱ्याच करेल, उचललीस एखाद्यानं तर काय करते. खरंच भीतीशिवाय दुसरं काही नाहीच आहे. मायेचं ठिकाण असं आहे की तिथे काय आहे, भीती आहे, अस्थिरता आहे, दुःख आहे. महाराज मायेच्या ठिकाणावर बसलेला आहे आणि त्याला दुःख होत नसेल तर आश्चर्य मानायचं. किमान गाथा ऐकणारानी तरी त्याला दुःखाचं काही वाटलं नाही पाहिजे त्याला. जर मायेच्या आधारावर बसलेला असेल, मायेच्या ठिकाणी राहत असेल, माया ही ज्याचं काय आहे आश्रयस्थान आहे आणि त्याला दुःख होत नसेल तर काय आहे आश्चर्य आहे. कृती काय करतो, कीर्तन करतो का गाथे सांगतो काही संबंध नाही. राहतो कुठं हा प्रश्न आहे. जर तो मायारूपी ठिकाणावर राहत असेल तर तिथं दुःखाचा रामराम होणारच. सुख मानायचं तेही दुःखाला. संसारात आपण ज्याला सुख मानतो, बरं शहाणी माणसं त्याला सुख मानतच नाही. न ते शुरमते बुधा. शास्त्रकारांनी आपण ज्याला सुख मानतो त्याला सुख मानलेलंच नाही. हे संस्पर्श. आपण कशाला सुख मानतो, अनुकूल विषयाचा इंद्रियाचा संबंध झाला म्हणजे जे होतं त्याला काय आपण नाव दिलेलं आहे, सुख नाव दिलेलं आहे. त्यालाच संस्पर्श संस्पर्श म्हणतात. संस्पर्श असे त्या संस्पर्शापासून होणारे जे भोग आहेत. दुःख होते भगवान सांगतात ते सुख नाही, ते काय आहे दुःख आहे. दुःख अनुकूल असो वा प्रतिकूल. महाराज प्रतिकूलतेपेक्षाही अनुकूलतेचं दुःख जास्त भयानक असतं. प्रतिकूलतेचा भोग असेल तर माणसं किमान त्या स्थानाविषयी विचार करतात, निघून जावं की काय आहे तो तानच आहे. हे अनुकूलतेचं असं गुदगुल्या करून मारित आहे ते. तुकोबारायांनी एकाने विचारलं, तुकाराम महाराजांचा एक अभंग आहे आणि त्या अभंगामध्ये आपल्याला स्त्री कशी दिसते याच्याविषयी एक हे दिलेलं आहे की तुका म्हणे तैशा दिसतील नारी रिसाची या पुढे. रिस म्हणजे अस्वलीन. म्हणजे अस्वलीन असंच का उदाहरण दिलं बा तिथं. रिसाची या परी का म्हटलं. नागिनीचं असं नाही उदाहरण दिलं, वाघिणीचं नाही उदाहरण दिलं, सिंहीचं नाही उदाहरण दिलं, पिशाचीन म्हटले असतं, डाकिनी म्हटलं, दुसरं किती काही भयानक अशा प्रकारचे उदाहरणं असताना ती रिसाची बरे असं का उदाहरण दिलं. त्याचं उत्तर एक जण त्याच्या ताब्यात जर माणूस सापडला ना, बरंच ते काही त्याला चावीत नाही काय नाही, ते नुसतं असं गुदगुल्या करतो आणि इतकं गुदगुल्या करतं की गुदगुल्या करून त्याला मारतच. पण कसं मारतं, गुदगुल्या करून मारतं, गुदगुल्या करून. तसं हे अनुकूल अशा प्रकारचे भोग आहे. संस्पर्शाच्या भोगा दुःख येवते अद्यंतवंत कौंतेय न ते श्रमते बुधा. न्यायशास्त्रामध्ये 21 दुःखाच्या नाशाला मोक्ष मानलेले. त्याने आनंदाच्या प्राप्तीला मोक्ष नाही मानलेलं, दुःखाच्या नाशाला मोक्ष मानलेलं आहे. आणि त्या दुःखामध्ये आपण ज्याला सुख म्हणतो त्याचा नंबर आहे. तेव्हा याचा सरळ सरळ अर्थ काय आहे, मग दुःखालाच काय मानलेलं आहे, सुख अशा प्रकारचं मानलेलं आहे. दुःखालाच सुख मानलेलं आहे, अज्ञानालाच ज्ञान मानलेलं आहे. अन्यथा ज्ञान म्हणजे काय असतं, सरळ सरळ अज्ञान असतं आणि त्यालाच काय मानलं जातं, ज्ञान मानलं जातं. तेव्हा अशा प्रकारचं एक ठिकाण आहे जे अस्थिर आहे, सभय आहे, सचिंत आहे, सदुःख आहे. आणि सगळ्यात मोठा दोष आहे या ठिकाणाचा,
विनाश क्षणिक आहे. तैसीच ययाची स्थिती नासत जाय क्षणोक्षणाप्रती. क्षणोक्षणाप्रती प्रत्येक क्षणाला याचा विनाश होतो. प्रत्येक क्षणाला दुसरं उत्पन्न होतं, त्याचा नाश होतो, तिसरं उत्पन्न होतं. इतकं वेगात ही प्रक्रिया चालते की आपल्याला वाटतं तेच आहे. म्हणूनच संसार, याला संसार हे नाव का दिलं? भगवंतांनी याला अश्वत्थ म्हटले. आपण ज्याला संसार म्हणतो, भगवंतांनी गीतेमध्ये 15व्या अध्यायात त्याला काय नाव दिलंय? अश्वत्थ. ऊर्ध्वमूलमदशाख मश्वत्थम प्राहु. अश्वत्थम प्राहु म्हणजे याला अश्वत्थ का म्हणतात? श्व आणि थ तीन अशा प्रकारचे अक्षर आहेत. श्व आणि थ. थ स्थातिष्ठती. स्थातिष्ठती अशा प्रकारचा काय धातू आहे ना. त्याचा अर्थ काय आहे? स्थातिष्ठती म्हणजे काय? राहणं, स्थिर अस्तित्व त्याचं, अशा प्रकारचं राहणं. श्व, श्वस अव्यय, श्व आणि त्याचा अर्थ आहे उद्या, पुढचा क्षण. श्वस म्हणजे पुढचा क्षण, पुढचा दिवस, पुढचं वर्ष, असं पुढचं नंतरचं. आणि शब्दात नकारार्थी आहे, म्हणजे जे दुसऱ्या क्षणाला राहत नाही त्याचं नाव अश्वत्थ. अश्वत्थ शब्दाची व्याख्या ज्ञानोबांनी अशी केलेली आहे. तैसीच ययाची स्थिती नासत जाय क्षणोक्षणाप्रती म्हणून यया ते म्हणती अश्वत्थ. अश्वत्थ संसार शब्दाचाच तो अर्थ आहे. श्रु सरकणे म्हणजे स्थित्यंतर होणे, आणि सम उपसर्ग लागला. इतकं उत्कृष्ट स्थित्यंतर होतं की पाहणाऱ्याच्या ते लक्षातही येत नाही, म्हणून संसार. तर अशा प्रकारचं एक ठिकाण आहे ज्या ठिकाणी हे सगळे गुण आहेत. आणि दुसरं ठिकाण असं आहे का ते अचल आहे. अचल संसार नाही, अचल आहे. म्हणजे त्याच्यामध्ये उद्या स्थित्यंतरच होत नाही, कधीच होत नाही. कुटस्थ नित्य त्याला म्हणतात. कधीही त्याचा नाश होत नाही. म्हणून यद्गत्वा न निवर्तन्ते. तिथे गेल्यानंतर परत येणं नाही. परत येणं म्हणजेच नाश होणं. पुढची जे तेथे गेले ते मागवती नये तीची पाऊले महोदधिका निमाले गान गजय. तिथं महाराज चिंताच नाही. तुकाराम महाराजांनी एके ठिकाणी म्हटलेलं आहे, चिंता नाही गावी विष्णुदासाची, आम्हा भय चिंता नाही धाक. आता लोकांना वाटतं विष्णुदासाच्या गावात चिंता नाही. तुकाराम महाराज विष्णुदास, काय दुसऱ्याचं कोणाचं नाव घ्यायचं. तुकाराम महाराजचं गाव देहू. देहूत चिंता नाही होय. नामदेवरायचं गाव पंढरपूर. नामदेवराय विष्णुदास, पंढरपुरात चिंता नाही. तुकोबाराय कसं काय म्हणतात की चिंता नाही गावी विष्णुदासाची. तर तुकोबाराय म्हणतात ते बरोबरच आहे. आपण त्याचा अर्थ करतो ते चुकीचं आहे. कारण विष्णुदास तुकोबाराय असतील तर मग त्यांचं गाव देहू नाहीच आहे. देहूकरांनी किती बी उड्या मारल्या तरी तुकोबारायांचं गाव देहू नाहीच आहे. विष्णुदास तुकोबारायांचं गाव देहू नाहीये. विष्णुदास नामदेवरायचं गाव पंढरपूर नाहीये. विष्णुदासांचं गाव ते आहे महाराज. पर्यावरणी जिथं राहतो आपण ते गाव मानलं जातं.
नामदेवरायांना विचारा, नामदेवराय तुम्ही कुठं राहता? परे होणे परते घर तेथे राहू निरंतर, निरंजनी आम्ही तुकोबार आहे म्हणतात, निरंजनी आम्ही बांधेले घर. आणि मग ते गाव आहे त्यांचं, हे कसं काय गाव राहील? तिथं नाही तर चिंता. त्यांचं जे गाव आहे तिथं चिंता नाहीच आहे. तुकोबार यांचे शब्द आहेत महाराज. आपल्याला आपण नाही त्या अर्थापर्यंत पोहोचणार, पण तुकोबार यांचे शब्द सैद्धांतिक शब्द आहेत. तिथं म्हणजे असं लाक्षणा करायचं आणि फिक्षणा करायचं काही संबंधच नाहीये. चिंता नाही तिथं. आम्हाला तर चिंता आहे ना. मग तुम्ही म्हणून घेता विष्णुदास. तुकाराम महाराज विष्णुदासाची गोष्ट सांगायला लागली, तुमची नाही. तुम्हाला जर चिंता असेल तर तुम्ही असं समजा की आपण काय नाही, तुकोबारायांनी वर्णन केलेल्या विष्णुदासात अजून आपण बसत नाही. काय महाराज, आपण आहे ते स्वीकारायला काय अडचण आहे? मान्य करावं आपण असलेल्या दोष आहेत. आपण थोडी तुकाराम महाराज आहेत, नामदेव आहेत. आम्ही किंकर संताचे दास. संत पदवी नको आम्हास. जरी लोक पाया पडत असतील तर लोकांची श्रद्धा आहे, लोकांचा मोठेपणा मानावा, आपला मोठेपणा नाही. लोक आमच्या पाया पडतात, हा लोकांचा काय आहे? मोठेपणा आहे. तेव्हा तिथं चिंता नाही, काही चिंता करण्याचं कारणही नाही. तिथं भीती नाही, कसलीच भीती नाही. म्हटलेलं आहे तुकोबाराने या अभंगातच पुढं, आघाता वेगळा. भीती कशात असते? घाताची भीती असते. असं म्हणतात घाता, तर त्याहून वेगळं तिथं कशाचाच घात नाही. त्यामुळे तिथं भीती नाही आणि दुःख नाही महाराज त्या ठिकाणी. तेव्हा ही अशी दोन ठिकाणं स्पष्ट मी केलेत, वेगळे आहेत. आता आपल्याला जर भीती असेल तर आपण कुठे आहे? मायेच्या ठिकाणी राहतोय. आणि मग मायेच्या ठिकाणी राहत असेल तर मरणार, 100% मरणार. लिहून घ्या लगे. तुम्ही ज्योतिषी आहे का? त्याला काय ज्योतिषी पाहिजे? तर त्या ठिकाणाचा अशा प्रकारचा गुन्हे, मरणार, दुःख होणार, रडणार. जर मायाच्या ठिकाणावर राहत असेल तर दुःख होणार, मरणार, चिंता सतावणार. कारण तो त्या ठिकाणाचा प्रश्न आहे. आणि हे नको वाटत असेल तर तुम्ही काय करा? घर बदला. घरातलं बदला नाही तर दात्याचं पंचांग पाहून पुन्हा कोणाला तरी विचार करू, चौकट इकडे बदलायचे का, कपाट तिकडून इकडे ठेवायचं का, इकडून इकडे ठेवायचं का? हे वास्तुशास्त्राचा संबंध नाही. इथं घर बदला, ठिकाण बदला. दुःख नको वाटत असेल, चिंता नको वाटत असेल, भीती नको वाटत असेल, मृत्यू नको वाटत असेल, ठिकाण बदलावून अशा ठिकाणी जाऊ की तिथं हे नाही काहीच आहे. तुकोबार त्या ठिकाणावर गेलेले होते. आणि मग तिथं जर काहीच नाही तर कशाला ते कोणाचं नजरानं स्वीकारतील? जिजा वेळेला कस तरी वाटत होतं मला, एकाच घरात राहून हे या ठिकाणी ते त्या ठिकाणी होते. घरात एकाच राहत होते, ठिकाणं वेगवेगळी होती, स्थिती वेगवेगळी होती. तुकोबार म्हणतात आम्ही अशा ठिकाणी येतो नि या ठाव अवघे भाव लक्षात. सगळे पदार्थ दिसतात, जगातले सगळे पदार्थ तुकोबार या ठिकाणी. हो, कस काय? उंच आहे ना. उंचीवर पूर्वी असं होतं, ते शेती राखायची असली, ज्वारीचे पीक महत्वाचं हे होतं. आणि मग ज्वारी आली तिला राखावं लागत होतं, पाखरापासून, चोरापासून. मग ते राखण्याकरता ज्वारी वाढलेली असायची. काही काही भारी गंगेच्या काठच्या, जर गोदावरीच्या काठच्या ज्वारी 7-7, 8-8 फुटापर्यंत वाढलेल्या असायच्या. तर मग ते हे तयार करायचे, माचवे तयार करायचे किंवा झाडावरच असं हे करायचे. आणि मग तिथं वर जाऊन बसायचे. वर गेलं, जितका वर जाईल तितकं जास्त दिसतं महाराज. जितका वर जाईल तितका, जितका खाली असेल तितकं कमी कमी दिसतं. ज्याला कमी दिसतं समजायचं त्याचा दोष नाहीये, तो कुठे आहे? खाली आहे. म्हणजे त्याला काय करणार आहे? तो तरी काय करेल? त्याची नजरच तेवढी आहे. काही काही माणसाची नजर 2च फूट असते, त्याला तेवढंच दिसतं, त्याला पुढचं दिसतच नाही.
मग काय करणार तो असं कसं काय तो करता तो ते काय करतील ते त्याची नजरच तेवढी आहे. खूप दिसण्याकरता उंच जावं लागतं. जितका उंच जाईल तितकी त्याची नजर काय होईल, व्यापक होईल. जितका उंच जाईल तितकी नजर अशा प्रकारची व्यापक होईल. जितका उंच जाईल हे ठिकाण इतकं उंच आहे का सगळंच दिसतं तिथून. येथून या ठाव अवघे लक्षायाचे भाव उंच देवाचे ठिकाण. असं काय आहे देवाचं ठिकाण आहे, उंच देवाचे चरण, देवाचं स्वरूप आहे आणि ते उंच आहे. तिथं आम्ही काय केलेलं आहे, मांड घातलेलं. तिथं आम्ही राहतो, तिथं पोहोचलो असल्यामुळं मग तिथून सगळं दिसतं. अवघे भाव लक्षायाचे. भाव शब्दाचा एक अर्थ असा आहे की पदार्थ, वस्तू, ज्याला आहे म्हटलं जातं अशा प्रकारची वस्तू, भावरूप वस्तू. जगातल्या यच्च यावत वस्तू दिसतात. भाव शब्द गीतेमध्ये आलेला आहे. मद्भावा मानसा जाता एषाम लोक इमा प्रजा. 11 भाव भगवंतांनी सांगितलेले आहेत. 7 ऋषी आणि 4 मनु, अजून 11 भाव आहेत. असे जेवढे भाव असतील तुकोबाराय म्हणतात ते सगळे तिथून अशा प्रकारचे दिसतात. अवघे लक्षायाचे भाव येथोनी आठाव. किंवा या चरणाचा असाही अर्थ करू शकतो की जगात जेवढे पदार्थ आहेत ते सगळे इथून उत्पन्न झालेले आहेत असं समजावं. त्या ठिकाणी आम्ही की जिथून जगातले सगळे पदार्थ उत्पन्न झालेले आहेत. पांडुरंगापासून सगळं जग उत्पन्न झालंय तुकोबाराय म्हणतात. जयापासून सकळ महिमंडळ हे झाले तो हा पंढरीचा रण. जयापासून सकळ हे महिमंडळ जयापासून झाले. भगवंतापासून सगळी सृष्टी उत्पन्न झालेली. घडीमोडी हेळा मात्रे पाप पुण्य संचिता. अंधळ्या पांगळ्याचा एक विठोबा दाता प्रसवला विश्वतोची सर्व होय जाणता. तेव्हा येथून आठाव, जिथून हे सगळं उत्पन्न झालेलं आहे, सगळं अशा प्रकारचं जे ठिकाण आहे त्या ठिकाणी आम्ही आरूढ झालेलो आहे. येथून आठाव या चरणाचं आपण चिंतन करतोय. भगवंताच्या संतांच्या तुमच्या सगळ्याच्या आशीर्वादाने पुन्हा यावर्षी गाथ्याच्या चिंतनाचा योग आपल्या जीवनामध्ये येतोय. ज्यांच्या ज्यांच्या कृपेमुळं ही सेवा, हा आनंद आपल्याला उपभोगता येतोय त्या सगळ्यांच्या चरणावर साष्टांग प्रणिपात करून आजची सेवा आपण या ठिकाणी संपूया. येथून आठाव. पुंडलीक वरदारी विठ्ठल श्री